दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सिग्नल चौकापासून ते कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंतच्या मुख्य रस्त्याच्या कामाला बुधवारी सुरुवात झाली। तसंच रेल्वे स्टेशन ते सिग्नल चौकापर्यंतच्या रस्त्याचं देखील काम सुरू झालंय। आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नानं हॉटेल दयानंद जवळील पुलाचं काम पूर्ण झालंय। इथल्या दोन्ही रस्त्यांची देखील कामं जलद गतीनं सुरू करण्यात आली आहेत। या कामांमुळे चाळीसगाव शहरातील सर्वांगीण विकासात भर पडणार आहे। ऐन पावसाळ्यात हे काम सुरू झालं असलं तरी यामुळे रस्त्यांची मजबूती व पकड चांगली होऊ शकते। असं असलं तरी रस्त्यांचं काम दर्जेदार होणं अपेक्षित आहे। रस्त्यांचं काम सुरू असल्यानं नागरिकांसह वाहनधारकांनी देखील प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अनिल बैसाने, शाखा अभियंता अरुण जाधव यांनी केलं। तसंच अतिक्रमणधारकांनी देखील आपली अतिक्रमणं स्वतःहून काढून घेणं गरजेचं आहे। तसं न केल्यास प्रशासनानं ठोस भूमिका घेऊन अतिक्रमण काढलं पाहिजे। सुमारे 20 कोटींची ही कामं पाचोरा येथील लक्ष्मी कन्स्ट्रक्शन या कंपनीला देण्यात आली। येणाऱ्या काळात लवकरच या मुख्य रस्त्यांचं लोकार्पण होण्याची अपेक्षा आहे।